श्लोक 25. धूमो रात्रिस्तथा कृष्णषण्मासा दक्षिणायनं तत्र चांद्रमसे ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. अर्थ: धूर रात्र, कृष्ण पक्ष, दक्षिणायनाचे 6 महिने. यावेळी मृत झालेला कर्मनिष्ठ योगी चंद्रलोकाला प्राप्त करून पुन्हा परत येतो, असे भगवंत सांगत आहेत. विवरण: मरणसमयी कफवातादी दोषाने अंतःकरणात विचार विवेक सुचेनासे होतात. स्मरणशक्ती व इंद्रिये काम करेनाशी होतात. भ्रम होऊन मन वेडे होते. शरीरातील अग्नी निस्तेज होतो. त्यामुळे ज्ञानशक्ती क्षीण होत जाते. आकाशात ढग आल्यावर ज्याप्रमाणे सर्व वातावरणच धूसर होते, अगदी अशीच शरीराची सुद्धा स्थिती होते. म्हणजे धड जिवंत नाही आणि धड मरत सुद्धा नाही. मन, बुद्धी, शरीर, स्मृती काम करेनाशा होतात. आणि शरीराच्या या स्थितीबरोबरच बाहेर सुद्धा रात्र, कृष्ण पक्ष आणि दक्षिणायन असा योग प्राप्त होतो. आणि अशा वेळी देहपात झाल्याने, त्यावेळी त्याला ईश्वराचे स्मरण न झाल्याने तो चंद्रलोकापर्यंत जातो. तेथे काही काळ राहून त्याला पुन्हा मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागतो. असा हा पुनरावृत्तीचा मार्ग आहे. मृत्यू घडण्याच्या या कालांमध्ये 2 प्रकार वर्णन केलेले आहेत. श्लोक 24 आणि 25 मध्ये त्याचे आपण सविस्तर वर्णन पाहत आहोत. त्याचे भिन्न परिणाम आहेत. हे 2 काल म्हणजेच 2 गती किंवा 2 मार्ग मानले गेलेले आहेत. यातील पहिला मार्ग तेजाशी, प्रकाशाशी, सूर्याशी संबंधित आहे. तर दुसरा हा धूर, अंधार, रात्र आणि रात्रीचे प्रतीक असलेला जो चंद्र, तो सुद्धा कृष्ण पक्षातला दिवसेंदिवस क्षीण होत जाणारा असा आहे. प्रथम प्रकारात योगी सूर्यावर जातो, तर दुसऱ्या चंद्रावर. चंद्रलोकावर गेलेला योगी काही काळ तेथे राहून परत येतो. तेथे त्याचे राहणे प्राणमय कोशाने घडते. माणसाचे जड शरीर म्हणजेच अन्नमय कोश आहे. त्यामध्ये प्राणमय कोश आणि त्याचे आत मनोमय व त्याचे आत विज्ञानमय आणि त्याचे अगदी आत आनंदमय कोश आहे व त्या सर्वांमध्ये आत्मा असतो. मृत्यूसमयी जडदेहातून प्राणमय कोश इतर कोशांसह निघून जातो. तो चंद्रावर राहू शकतो. कर्मानुसार योग्य काळी पुन्हा पृथ्वीवर येऊन अन्नमय कोश म्हणजेच देह धारण करतो. मात्र मृत्यूनंतर जर प्राणमय कोश सूर्यावर गेला, तर तेथील 6000 डिग्री सेंटीग्रेड इतक्या प्रचंड उष्णतेने त्याचे पूर्ण विघटन होऊन केवळ परमाणु रूपाने ते शिल्लक राहते. तो ब्रह्माचा पहिला आविष्कार आहे. साहजिकच तो योगी ब्रह्मालाच मिळतो, म्हणजेच मुक्त होतो, असे डॉक्टर पवी वर्तक यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितलेले आहे. मागील श्लोकातील अग्नी, ज्योती, दिवस, शुक्ल पक्ष हे शब्द प्रकाशाचे म्हणजे ज्ञानाचे सूचक आहेत. तर या श्लोकातील धूर, रात्र, अंधार, कृष्ण पक्ष हे शब्द मार्ग लोपक अंधाराचे सूचक आहेत, म्हणजेच अज्ञानाचे सूचक आहेत. उत्तरायणात वृष्टी होत नाही. हवा स्वच्छ शुद्ध असते, त्यामुळे मार्ग सुगम होतो. या उलट दक्षिणायन हे पावसाचे दिवस असतात. वृष्टीमुळे मार्गात अडचणी निर्माण होतात. त्यातच प्रकाशाचा अभाव, म्हणून प्रवासाची कठीणता वाढत जाते. हा आपला नित्य व्यवहारातील सुद्धा अनुभव आहे. अगदी आताचे काळात सुद्धा आपण जर प्रवासाला निघालो, विशेषतः आपल्या स्वतःच्या वाहनाने, तर रात्रीचे वेळचा प्रवास करण्याचे आपण टाळतो. शक्यतो दिवसा कुठेही मुक्कामावर पोहोचण्याची आपण काळजी घेतो. अध्यात्माचा विचार केला तरी सद्गुरूचे मार्गदर्शन जर नसेल तर माणूस या मार्गावर भटकत राहतो. आपल्याला असेही दिसते, कारण श्रेयस मार्ग फक्त सद्गुरूच दाखवतात. रणांगणावर गोंधळलेला अर्जुन भगवंतांना विनंती करतो आहे
की यत् श्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे, किंवा तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्नुया. तो मार्ग निश्चितच प्रकाशाचा सुकर मार्ग असतो. मात्र ज्यांना ही सद्गुरूची कृपा प्राप्त होत नाही, तो अज्ञानाच्या गाढ अंधाराच्या रात्रीत धुराने आच्छादल्यासारखे भ्रांत झाल्याने मार्ग पाहू शकत नाहीत. रात्री म्हणजे रमयित्री, म्हणजेच रमण्याची, भोगण्याची इच्छा करणारे भोगांनीच रोगी होत जातात. त्यांची अवस्था मरणसमयी वर वर्णन केल्याप्रमाणे होते. स्मरणशक्ती, बुद्धी, इंद्रिये काम करेनाशी होतात. मग ते मरणसमयी मलिन म्हणजे कृष्ण पक्षात सामील होतात. यांना कोणी मार्गदर्शकच नसतो. अज्ञानाने त्यांना स्वतःला काहीच कळत नाही. मग ते विविध कष्ट भोगत राहतात. अंधारात ठेचकाळत दुःख भोगत दक्षिण दिशेला म्हणजेच अधोगतीला प्राप्त करतात. दक्षिण दिशा किंवा गती पितरांची, मृत्यूची व वारंवार दुःख भोगण्याची गती आहे. तेथे कोणी सहाय्यक नसतो. अशुद्ध पक्षात समाविष्ट झालेले भोगी व रोगी लोक सरळ मार्गापासून दूर गेल्यानंतर यांना थोडासा प्रकाश दिसतो, पण तो परप्रकाशी व बहुभोगी आणि नित्यक्षयी असलेल्या कृष्ण पक्षातील चंद्राचा असतो. म्हणजेच तो अंधुक असा असतो. पण असा प्रकाश पुरेसा नसल्याने त्यांचा मार्ग अडचणीचा राहतो. ज्याला स्वतःचा प्रकाश पूर्णपणे नसतो, तो चंद्र कधी प्रकाश दाखवतो, कधी अंधारात स्वतःच राहतो. म्हणजेच संसारात कधी थोडेसे सुख तर कधी दुःख भोगायला लागते. हे लोक पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्या करीत वारंवार मृत्यूलोकात ये जा करीत असतात. असा हा कष्टाचा आणि दुःखाचा मार्ग आहे, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. येथे अग्नी, सूर्यप्रकाश, संपूर्ण चंद्रप्रकाश आणि उत्तरायण म्हणजेच वर सांगितलेल्याप्रमाणे कर्म करण्याची शक्ती, सतेज बुद्धी, पवित्र भावना, आसक्तीचा अभाव या गोष्टी नसतात. तर त्याऐवजी आळस, अज्ञान, अशुद्ध अथवा मलिन भाव आणि प्रमाद हे असल्याने माणूस अधःपतित होतो. त्याला जन्ममरणाचे कष्ट सहन करावेच लागतात. वरील दोन्ही मार्गाचे वर्णन वाचून आपल्याला असे वाटते की पहिल्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे योग्य वेळी माणसाचा मृत्यू झाला तर तो मुक्ती किंवा मोक्ष प्राप्त करतो, व या उलट दुसऱ्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे जर घडले तर त्याला मोक्ष मिळत नाही. सर्वांनी एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की ही गोष्ट योगी लोकांसाठी आहे. ती क्रमाक्रमाने घडत जाते. शिवाय मोक्ष मिळण्याच्या ज्या अनेक अटी यापूर्वीही सांगितलेल्या आहेत, त्यापैकी ही एक आहे. म्हणजेच माणसाने आयुष्यभर पाप करून मरते समय देवाचे नाव घेऊन ज्याप्रमाणे मोक्ष मिळत नाही, त्याचप्रमाणे फक्त योग्य वेळी मरण आले म्हणजे तो मुक्त होतो असे समजण्याचे कारण नाही. अनेक जन्माची साधना ज्यासाठी आवश्यक आहे, शिवाय जे सत्पुरुष याच देही सच्चिदानंद रूप झालेले आहेत, त्यांच्यासाठी या गोष्टी गरजेच्या नसतात. अनेक संतांच्या पुण्यतिथी वद्य पक्षातील आहेत. त्यांना उत्तम गती मिळण्यात कोणतीच अडचण निर्माण झालेली नसते. वर दिलेल्या प्रयाण काळाचा शब्दशः अर्थ कोणीच घेऊ नये, तर ते एक रूपक आहे आणि त्याचे स्पष्टीकरण सविस्तरपणे इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे रूपक आचार्य विनोबाजींनी त्यांच्या गीता प्रवचनामध्ये सांगितलेले आहे. म्हणून प्रत्येकाला आपल्या कर्मानुसारच गती मिळते हे सर्वांनी प्रथम लक्षातच घ्यायला हवे. येथे व्यवहारातील लबाडी अगर युक्तिवाद उपयोगाचा ठरत नाही. येथे एक गोष्ट पितामह भीष्माचार्यांची सुद्धा लक्षात घ्यायला हवी. कारण आपल्याला माहिती आहे, ते उत्तरायणाची वाट पाहत अनेक दिवस त्या रणांगणावर शरशय्येवर पडून होते. पण महत्त्वाची गोष्ट इथे अशी आहे की ते इच्छामरणी होते.
त्यांना त्यांच्या पित्याने म्हणजे राजा शंतनूने तसा वर दिला होता. शिवाय ते धौ नावाचे वसू होते, म्हणजेच ते देवतांपैकी एक होते. शापामुळे ते मृत्यूलोकात आले होते. शाप भोगून त्यांना त्यांचे देवलोकात परत जायचे होते. दक्षिणायनात देवलोकांची रात्र असते. देवलोकाचे दरवाजे सुद्धा बंद असतात. त्यामुळे त्यांना दाराबाहेर वाट पाहत राहायला लागले असते. इथे वाट पाहण्याऐवजी तिथे वाट पाहण्याऐवजी ते मृत्यूलोकात राहिले. आणि त्याला कारणही तसेच होते, कारण त्यांना रोज भगवान श्रीकृष्णाचे दर्शन होत असे. सत्संग घडत होता आणि त्यामुळेच त्यांचे हित साध्य होणार होते. याच काळात त्यांनी धर्मराजांना राजधर्म सांगितला होता आणि शिवाय विष्णू सहस्रनामाचा उपदेश सुद्धा सर्व पापनाशासाठी त्यांनी केला होता. अशा सर्व कारणांनी त्यांनी उत्तरायणाची वाट पाहिली होती. वरील दोन्ही श्लोकातील भावार्थ असा आहे की निष्काम भाव हा प्रकाश आहे, सकाम भाव हा अंधार आहे. कृष्ण मार्गाचा उल्लेख छांदोग्य उपनिषदात व बृहदारण्य कोशात पुढील प्रमाणे केलेला आहे. धूमाची देवता, रात्रीची देवता, कृष्ण पक्षाची देवता, दक्षिणायनाची देवता, पितृलोक, आकाश, चंद्रमा म्हणजे सोम हे पुनरागमन प्राप्त होणे. तसेच कृष्ण मार्गाला उपनिषदात पितृयान, धूम मार्ग आणि दक्षिण मार्ग या नावाने संबोधलेले आहे. अर्थ जरा बराच लांबलेला आहे, इथे आपण थांबूया.